यानंतर थेट भगवानगडावर जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, पंकजा मुंडेंची आपण भावुक प्रतिक्रिया बघितली होती, एकंदरीतच काय चित्र पाहायला मिळते आज भगवानगडावर? दीपक, भगवानगडावरती यावेळी पूर्वी यापेक्षा अधिक गर्दी पाहायला मिळायची, मात्र गर्दीमध्ये थोडीशी कमतरता जाणवते, कारण की आज नेमकं इथे काय होणार आणि अनुचित कुठलाही प्रकार घडू नये या प्रत्येक भक्ताला वाटतं आहे। मात्र सध्याचं चित्र जर दाखवायचं झालं तर सगळा पोलीस बंदोबस्त फौजफाटा इथे लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहेत। जे कोणी भक्त आहेत ते सकाळीच भगवान बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या गावी परतत आहेत। मात्र आता जर आपण पाहिलं तर हे भगवानगडाच्या दारावरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे आणि आज जर आपण पाहिलं तर रात्रीची परिस्थिती अशी होती की पंकजा मुंडे यांच्या सभेला परवानगी जी आहे ते हेलिपॅडच्या जवळ मिळाली होती। मात्र इथे गट क्रमांक 22 मध्ये एक शासकीय जागा आहे जिथे पूर्वी गोपीनाथ मुंडेंची सभा व्हायची, त्याच्या थोडीशी मागेही सभा करावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे रात्री तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती जमाव होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जिथे पूर्वी सभा व्हायची त्याच्या बाजूला सभा व्हावी, मात्र तिथे आणखीन कुठलीही परमिशन मिळालेली नाही। गडाच्या पायथ्याची परमिशन जी आहे सभेची ती मिळाली आहे। मात्र यानंतर देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते ठाम आहेत की जिथे पूर्वी गडावरती सभा व्हायची तिथेच या ठिकाणी सभा करावी आणि त्यामुळे आणखीनही इथे जो तणाव जो आहे तो पाहायला मिळतो आहे। दीपक। चला